सध्या सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावरून तुफान युक्तिवाद सुरू आहे. हा निकाल फिरणार का आणि ठाकरेंच्या बाजूनं पारडं झुकणार का अशा चर्चा सुरू असतानाच काल मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक पार पडली असून राज्याच्या राजकीय वर्तुळात या 20 मिनिटांच्या खलबतांनी प्रचंड खळबळ उडून दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही मध्यरात्री झालेली भेट अनेक प्रकारे निर्णायक मानली जाते. या बैठकीमध्ये केवळ रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रलंबित तिढा सोडवण्यावरच नाही तर आगामी 2 आठवड्यात राज्यातील महत्त्वाच्या महामंडळांचे रखडलेले वाटप पूर्ण करण्याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येते. या भेटीचं कारण खरंच सत्ता वाटप की कोर्टाच्या निकालाची भीती, अशी ही एक चर्चा आता सुरू झाली आहे. या भेटीमागचं गूढ काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. याच दिवशी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पाठोपाठ झालेल्या फडणवीस शिंदे यांच्या या रात्रीच्या बैठकीला कमालीचं राजकीय महत्त्व प्राप्त झालं असून आगामी काळात राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात आणि महायुतीच्या अंतर्गत समीकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस, जबाबदाऱ्यांच्या वाटपावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री उशिरा आगमन झाले. दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड सुमारे 20 मिनिटं सविस्तर चर्चा केली. ही बैठक जरी वेळेच्या दृष्टीनं अल्प वाटत असली तरी त्यामध्ये चर्चिले गेलेले विषय आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. या बैठकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टातील केसचा निकाल हाही असू शकतो. कारण गेल्या 5 दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करतायत. या युक्तिवादाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. सिब्बलांचा हा युक्तिवाद सध्या निकालाचा गेम पालटून ठाकरेंच्या बाजूंनी फिरवताना दिसतोय. त्यामुळे आगामी काळात काही उलटा निकाल लागल्यास शिंदेपुढे पर्याय काय, हाही मुद्दा या बैठकीत चर्चेत असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या बैठकीच्या केंद्रस्थानी असलेला आणखी एक मुख्य आणि संवेदनशील विषय म्हणजे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक पातळीवर राजकीय वर्चस्व आणि आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी हे पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असल्यानं त्यावर कोणाची नियुक्ती करावी यावरून तिढा निर्माण झाला होता. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी रायगडच्या राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा केली आणि कोणत्याही एका पक्षाचं नुकसान न करता सर्वसमावेशक तोडगा कसा काढता येईल यावर एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न केला. रायगडमधील स्थानिक नेत्यांच्या भावना आणि आगामी काळातील निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन यावर लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी चिन्ह आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचं अभिनंदनही केलं जात आहे. मात्र अद्यापही घोषणा मात्र होत नाहीये. यावरूनच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेत सर्व काही अलबेल नाही हे सध्या स्पष्ट दिसत आहे. आदिती तटकरे याआधी रायगडच्या पालकमंत्री राहिल्या आहेत. त्यामुळे आता पद गोगावलेंना सोडण्यासाठी त्यांना आपसुकच जड जात आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील विविध शासकीय महामंडळांचं रखडलेलं वाटप आहे. सत्ता स्थापन होऊन मोठा कालावधी उलटल्यानंतरही अनेक महत्त्वाची महामंडळं अजूनही रिक्त आहेत, ज्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि इच्छुक कार्यकर्ते नाराज आहेत. या बैठकीत ठरल्यानुसार आगामी 2 आठवड्यांच्या आत या सर्व महामंडळांचे समन्यायी वाटप पूर्ण केले जाणार आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सत्तेत योग्य वाटा देऊन त्यांची नाराजी दूर करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. कोणत्या पक्षाला कोणती महामंडळं द्यायची आणि त्यावरील नियुक्त्यांचे निकष काय असावेत यावर प्राथमिक आराखडा या 20 मिनिटांच्या चर्चेत निश्चित करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदारांच्या विकास कामांसाठी निधी मिळणं हा देखील या बैठकीतील अत्यंत कळीचा मुद्दा होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विरोधकांकडून होणारी टीका आणि मतदारसंघात मतदारांना तोंड देताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता आमदारांना निधी मिळणं अत्यंत आवश्यक होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधीचा ओघ कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली. या सर्व घडामोडींना अधिक राजकीय धार आली ती त्याच दिवशी सकाळी झालेल्या एका महाभेटीमुळे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट अत्यंत चर्चेत राहिली होती.
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं असतानाच रात्रीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी वर्षावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही भेटींचा परस्परांशी काही संबंध आहे का, अशी शंका राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केली जाते. पडद्यामागून तडजोड करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, यावर राजकीय वर्तुळात खल सुरू आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्याशी केलेली ही चर्चा म्हणजे महायुतीमधील अंतर्गत विश्वास वाढवण्यासाठी आणि नव्या समीकरणांची चाचपणी करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गेल्या काही वर्षात अभूतपूर्व बदल पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजपची युती, त्यानंतर निर्माण झालेली महायुती आणि सत्तेचं नवं केंद्र यामुळे राजकीय समीकरणं दररोज बदलत आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील राजकीय समन्वय हा सरकारच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असतो. रायगडचा तिढा असो की महामंडळाचं वाटप, हे सर्व विषय महायुतीच्या अंतर्गत स्थैर्याशी जोडलेले आहेत. या विषयांवर जर वेळेत तोडगा निघाला नाही तर अंतर्गत धुसफूस वाढून त्याचा फायदा विरोधी पक्षांना मिळू शकतो, याची पूर्ण कल्पना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्ही चाणाक्ष नेत्यांना आहे. म्हणूनच कोणत्याही वादाला तोंड फुटण्याआधीच अत्यंत सामोपचाराने आणि सामंजस्याने हे प्रश्न सोडवण्यावर या बैठकीत भर देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.